तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी केळीचे चिप्स व उपवासाचा बटाट्याचा चिवडा। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी एक 5 ते 7 कच्च्या केळी घेतलेल्या आहे। केळीचे साल काढून घेऊ। केळीला उभ्या अशा चिरा मारून घ्यायच्या। कच्च्या केळीमध्ये चिकाचं प्रमाण थोडं जास्त असतं, त्यामुळे साल काढताना हाताला तेल लावून घ्यायचं। मी सर्व बाजूंनी सुरीने भेगा पाडून घेतलेले आहे। आता मी त्याची साल काढून घेते। केळीचे साल काढून झालेले आहे। अशाच मी सर्व केळींचे साल काढून घेते। आता सर्व साल काढलेली केळी मी पाण्यात टाकून घेते आणि 1 ते 2 मिनिटं मी पाण्यात ठेवून 2 मिनिटं झालेले मी एका स्वच्छ कपड्यावर काढून घेतलंय आणि ते एकदम कोरडे करून घ्यायचे आपल्याला। आता आपण केळीचे चिप्स करून घेऊ। त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाकून तेल एकदम कडकडीत तापून घ्यायचं। तेल एकदम कडकडीत तापलेलं आहे। आपण आता वेफर्स करून घेऊ। जर तुम्हाला असे वेफर्स करायला अवघड वाटत असेल तर तुम्ही अगोदर ताटामध्ये सर्व वेफर्स बनवून घ्यायचे, नंतर तुम्ही ते तळू शकता। वेफर्स आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। गॅसची फ्लेम हाय ठेवायची। मध्ये मध्ये चमच्याने वेफर्स खालीवर करत राहायचे। इथे मी वाटीमध्ये थोडं पाणी घेऊन त्यामध्ये मीठ टाकून घेतलंय। ते आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचं। ते डायरेक्ट वेफर्सवर टाकायचं नाही। तेलामध्येच टाकल्यामुळे सर्व वेफर्सला एकसारखं मीठ लागलं जातं। चांगले असे कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेतेय। एकदम कुरकुरीत असे आपले वेफर्स तळून झालेले आहे। ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते। आपल्या वेफर्सला एकदम छान असा कलर आलेला आहे। असेच मी सर्व वेफर्स करून घेते। एका वेळेस कढईमध्ये जास्त वेफर्स टाकायचे नाही। थोडे थोडे वेफर्स टाकून आपण तळून घेणार आहोत। आता आपण आकाराने गोल असतात ते केळीचे वेफर्स बनवणार आहोत। इथे मी कढईमध्ये गोल आकारात वेफर्स टाकून घेते। वेफर्स चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे। आपल्याला मार्केटसारखे जर येलो कलर पाहिजे असेल तर पाण्यामध्ये थोडी हळद टाकून त्यात मीठ टाकून ते आपण या तेलामध्ये टाकू शकतो, पण हळद उपवासाला चालत नसल्यामुळे मी त्यामध्ये आज हळद टाकत नाहीये। एकदम छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेते मी। आपले वेफर्स छान असे तळले गेलेले आहे। मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते। आता आपण चिवडा करून घेतोय। त्यासाठी मी इथे एक मध्यम आकाराचे 5 ते 6 बटाटे घेतलेले। ते आपण वेफर्सच्या याच्याने जसे वेफर्स बनवतो तसे वेफर्स करून घ्यायचे। असेच मी सर्व बटाट्यांचे वेफर्स करून घेते। बटाट्याचे वेफर्स करून झालेले ते आता मी असे एकमेकांवर ठेवून घेतेय। असे 4-4 5-5 चा बंच करून सर्व मी ठेवून घेतेय। सर्व बटाटे ठेवून झालेले आहे। आता ते सुरीने
एकदम बारीक असे कट करून घ्यायचे. मी सर्व बटाटे असेच उभे कट करून घेते. सर्व बटाटे उभे कट करून झालेले ते मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. बटाटे धुण्यासाठी सुरुवातीला आपलं नॉर्मल पाणीच यूज करायचं. मी चांगले असे 2-3 पाण्याने धुवून घेतले. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता पाणी एकदम स्वच्छ झालेलं आहे. आता आपण हे पाणी काढून घेऊ. आता सर्वात महत्त्वाची टिप्स, यावर एकदम कडकडीत असं गरम पाणी टाकून घ्यायचं. गरम पाणी टाकल्यामुळे आपला किस मऊ पडत नाही व त्यामध्ये तेल पण जास्त राहत नाही. त्यामुळे 5 मिनिटासाठी मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. 5 मिनिटं झालेले आहे. आपल्या किसाला असा कडकपणा आलेला आहे. आता आपण त्यातलं सर्व पाणी काढून घेऊ. त्यासाठी मी इथे एक चाळणी घेतलेली आहे. त्यामध्ये तो किस टाकून घेते. चांगलं असं पाणी निथरून घ्यायचं. पाणी पूर्णपणे निघालं की तो एका स्वच्छ कपड्यावर टाकून घ्यायचा. चांगला असा सुकवून घ्यायचा. आपल्याला एक 10 ते 15 मिनिटांमध्ये चांगला सुकला जातो. किस पूर्णपणे सुकलेला आहे. आता तो आपण तळून घेऊ. मी इथे गॅसवर तेल तापत ठेवलेलं होतं. तेल चांगलं तापलं त्यामध्ये मी आता किस टाकून घेते. तेल थोडं कढईमध्ये कमीच टाकायचं, कारण किस जेव्हा आपण तेलात टाकतो तेव्हा अशा वरतीपर्यंत बुडबुडे येतात. एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेतोय. मध्ये मध्ये चमच्याने किस हलवत राहायचा, म्हणजे सर्व किस व्यवस्थित तळला जाईल. एकदम कुरकुरीत असा आपला किस तळला गेलेला आहे. तो आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. असंच मी सर्व किस तळून घेते. सर्व किस आपला तळून झालेला आहे. आता आपण शेंगदाणे तळून घेतोय. शेंगदाणे चांगले असे तळून घ्यायचे. शेंगदाणे तळून झाले ते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. इथे मी 2 मिरच्या कट करून घेतलेल्या आहे, ते आपण तळून घेतोय. आता आपण चिवड्यासाठी मसाला करून घेऊ. मी इथे एका बाउलमध्ये पिठी साखर टाकून घेते. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेते आणि त्यावर चिवडा टाकून घ्यायचा. तुम्हाला ड्रायफ्रूट्स पाहिजे असेल तर तुम्ही त्यात ते पण टाकू शकता. त्यावर मी आता शेंगदाणे टाकून घेते. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता आपण तिखट चिवड्याचा मसाला करून घेतोय. इथे मी बाउलमध्ये लाल तिखट टाकून घेते. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते. त्यावर किस टाकून घ्यायचा. त्यामध्ये मी आता शेंगदाणे टाकून घेते. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण केळीचे वेफर्स तिखट करून घेतोय. त्यासाठी मी चिप्सवर थोडं मीठ टाकून घेते. त्यामध्ये लाल तिखट टाकून घेते मी. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता.
व चांगलं असं मी मिक्स करून घेते आहे. एकदम छान असे उपवास स्पेशल आपले केळीचे वेफर्स व बटाट्याचा किस तयार झालेला आहे. एकदा नक्की ट्राय करा व कमेंट बॉक्समध्ये सांगा कसे झाले. रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा.